नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते आहे पनीर कटलेट. एकदम झटपट असं होणारं असं हे अतिशय पौष्टिक आणि मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा खायला आवडणारं, म्हणजे कुठच्याही वयोगटातील व्यक्तींना आवडणारं असं मी पनीर कटलेट बनवते. आणि त्याच्यासाठी सुद्धा हा पनीर मी स्वतः 1 लिटर दुधाचा पनीर बनवलेला आहे. दूध चांगलं तापवायचं, त्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचं आणि नंतर ते मलमलत्या कपड्यात बांधून ठेवायचं. एक अर्धा तास व्यवस्थित कपड्यात बांधून झाकून ठेवलं ना की आपल्याला अर्ध्या तासात हा असा छान असा पनीर मिळतो. तर हा मी 1 लिटर दुधाचा पनीर बनवलेला आहे. तर त्या पनीरचं मी कटलेट बनवते आहे. तर मी कसं बनवते ते तुम्हाला दाखवते. तर हा पनीर आहे, हा पनीर मी किसून घेणार आहे. तर हा एक बटाटा, बॉईल बटाटा आहे, तो मी किसून घेतला आहे. हे मटार आहेत, कच्चे मटार आहेत. तर हे हिरवी मिरची आहे, ती बारीक चिरून घेतलेली आहे. हे आलं आहे, ते बारीक चिरून घेतलेलं आहे. हा कढीपत्ता आहे, कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. हा कांदा आहे, कांदासुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालतो. हे चिली फ्लेक्स आहे, ही कोथिंबीर आहे, हे मीठ आहे, ही व्हाईट पेपर पावडर आहे, हा चाट मसाला आहे, ही कस्तुरी मेथी आहे, ही आपल्याकडे चीज आहे, ही धना पावडर, हे बटर आहे, हे कॉर्नफ्लॉवर आणि हे मैदा आणि हे ब्रेड क्रम आहे. म्हणजे जे आपल्याकडे ब्रेड असतात ना, ते ब्रेड थोडेसे सुकवायचे आणि मिक्सरला लावायचे की ते असं ब्रेड क्रम आपल्याला हे मिळतं. हे बघा, नाही सुकवले तरी चालतात, नुसतं ब्रेड ह्याला मिक्सरला लावले तरी त्याचं ब्रेड क्रम होतं. आणि हे चिली फ्लेक्स आहेत. तर मी काय करते, इथे हा मी फ्राय पॅन घेतला आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल, तर हा फ्राय पॅन घेतलेला आहे. तर फ्राय पॅनमध्ये मी हे थोडंसं सनफ्लॉवर ऑइल आहे ते घालणार आहे आणि त्याच्यामध्ये मी बटर घालणार आहे. ते हे बटर मी विरघळून घेते. तर आपलं हे बटर विरघळलेलं आहे. तर या स्टेजला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता. मी हा थोडासा कढीपत्ता घातला आहे, ही हिरवी मिरची घातली आहे, त्याच्यामध्येच एक रेड चिली होती ती घातली आहे, त्याच्यामध्ये हे आलं घातलं आहे बारीक किसून. तर व्यवस्थित टॉस करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा मी एक कांदा घेतला आहे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा घाला, नाही घातला तरी चालतो, काही फरक पडत नाही. तर आपला हा कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये हे मीठ घालते. म्हणजे मीठ घालूनच घेते मी, परत काही मीठ घालणार नाही आहे. तर ह्याला 1-2 मिनटं मी शिजू देते. तर आता आपले 1-2 मिनटं झालेली आहेत. हा मी कांदा आणि मिरचीचं शिजून घेतलेलं आहे. तर इथे आपण हे मटार टाकायचे. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही बीन्स टाकू शकता, गाजर टाकू शकता किंवा शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता, बारीक चॉप करून एकदम. आता काही चॉपिंगच्या मशीनसुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही चॉप करून टाकू शकता. तर आता आपले हे मटार कच्चे आहेत, त्याच्यामुळे ह्या मटारांना 1-2 मिनटं आपण चांगलं शिजू द्यायचं. तर मी आता हे मटार जरा शिजून घेते. तर आता आपले हे मटार जे आहेत ना, ते व्यवस्थित शिजलेले आहेत, कारण मी त्याच्यात मटारच घातले आहेत, बाकी काहीच घातलं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी ही धना पावडर घालते, हा चाट मसाला घालते, थोडंसं शिल्लक ठेवते आणि थोडीशी ही ब्लॅक पेपर पावडर टाकते.
आणि त्याच्यामध्ये मी हा बटाटा ॲड करते. हे व्यवस्थित मी मिश्रण मिक्स करून घेते. तर त्याच्यामध्ये मी थोडेसे हे कोथिंबीर घालते, हे थोडेसे चिली फ्लेक्स घालते आणि हे कस्तुरी मेथी घालते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी हा गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये मी ही चीज किसून घेतली आहे ती घालते. आणि त्याच्यामध्ये मी हे थोडंसं ब्रेड क्रम घालते आहे. आणि त्याच्यावरती आपला हा पनीर घालते. हा पनीर मी किसून घेतला आहे. तर आता हे सर्व एकजीव करून घेते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा लिंबूसुद्धा पिळू शकता. तर आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते. तर हे पनीर कटलेटचं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर मी त्याला आता थोडंसं थंड व्हायला देते. तर आता आपलं हे मिश्रण ना थंड झालेलं आहे, व्यवस्थित हे करून घेतलं आहे. तर आता आपल्याला हवे ना त्या आकाराचे आपण कटलेट वळू शकतो. पूर्ण असं लाडूसारखं गोळा करायचा त्याचा. तर ह्या आकाराचे अशा प्रकारे आपण हे कटलेट वळू शकतो. किंवा माझ्याकडे तर अशा प्रकारे माझ्याकडे हा साचा पण आहे. तर ह्याच्यामध्ये टाकून सुद्धा आपण कटलेट बनवू शकतो. तर हे बघा, तर हे माशाच्या आकाराचं कटलेट झालं. तर असे हे कटलेट मी ना सगळे ओळून घेते. तर आता आपले हे कटलेट जे आहेत ना ते हे बघा, मी 2 शेपमध्ये हे करून घेतलेले आहेत. एक माशाच्या आकाराचे आणि एक गोल राऊंडमध्ये. असे आपले कटलेट ना आता तयार झालेले आहेत. तर मी आता काय करते, पुढची स्टेप करते. हे आता मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. हे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा 2 चमचे मैदा घालणार आहे. तर आपल्याला आता सरी करायची आहे, म्हणजे वरच्या कोटिंगसाठी. तर मी हे थोडंसं मीठ घालते, त्याच्यामध्ये हा थोडंसं चाट मसाला टाकते आणि थोडीशी ही ब्लॅक पेपर पावडर टाकते, म्हणजे आपलं कोटिंगसुद्धा एक टेस्टी लागेल. आणि त्याच्यामध्ये हे मी चिली फ्लेक्स टाकते. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे पाणी घालून ही सरी करून घ्यायचे. हे जास्त पण पातळ अशी करायची नाही. तर हे बघा, आपली ही सरी तयार झालेली आहे. हे बघा, एवढी जाड अशी ठेवायची. तर आता मी काय करते, हे ब्रेड क्रम घेतलेला आहे. हे ब्रेड होते ना ते मी मिक्सरला लावून थोडेसे गरम करून ते हे करून घेतलेलं आहे, जाडसर भरडसर करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा मी थोडासा चाट मसाला घालते, थोडीशी ही व्हाईट पेपर पावडर घालते. तुम्ही ब्लॅक पेपर पावडर पण घालू शकता. थोडंसं मीठ घालते, म्हणजे आपलं ते वरचं कोटिंग आहे ना ते सुद्धा आपल्याला खाताना एक टेस्टी लागायला पाहिजे, त्याला सुद्धा एक टेस्ट यायला पाहिजे.
तुम्ही ह्या ब्रेड क्रम ऐवजी तुम्ही जे चुरमुरे असतात ते चुरमुरेसुद्धा तुम्ही हे करू शकता, किंवा आपले जे पोहे असतात ते पोहेसुद्धा तुम्ही भाजून त्याचा चुरा करून लावू शकता. तसंच दुसरं म्हणजे तुम्ही जे आपले ह्या पॉपकॉर्नसारखा जो चिवडा असतो, कॉर्नचा जो चिवडा असतो, तो कॉर्न जे असतात ना ते सुद्धा तुम्ही तळून त्याचा चुरा करून लावू शकता. तर हे आपलं ब्रेड क्रम त्यात हे मीठ वगैरे घालून तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं, हे जे कॉर्नफ्लावरची जी सरी आहे तर त्याच्यामध्ये हे कटलेट असं डीप करून घ्यायचं आणि ते ह्या ब्रेड क्रमच्या मिश्रणमध्ये असं घालायचं. एक्स्ट्राचं जे असतं ना ब्रेड क्रम ते असं झाडून घ्यायचं हलक्या हाताने. तर ही सर्व जी हे कटलेट्स आहेत, ज्या आपल्या टिक्की आहेत त्या अशा कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणमध्ये घोळून परत ते ब्रेड क्रममध्ये घोळून असं झाडून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं ब्रेड क्रम आपलं निघून जाईल. तर मी काय करते, ह्या सर्व टिक्या हे करते, पण मी ह्याला काय करणार आहे, तर मी ह्याला डबल कोटिंग देणार आहे, म्हणजे आपली कटलेट थोडीशी कुरकुरीत होते. तर ही जी आता आहेत ना जे मी डीप करून घेतलेली आहेत, तर त्यांना मी परत डीप करणार आहे. त्यामुळे काय होणार, आपले जे हे कटलेट्स आहेत ते एक्स्ट्रा कुरकुरीत होणार. म्हणजे मी त्याला डबल कोटिंग करून घेणार आहे. म्हणजे काय होतं, त्याची साईजसुद्धा थोडीशी वाढते आणि ते. आता आपले हे जे कटलेट आहेत ना पनीरचे, ते आता कोटिंग करून तयार झालेले आहेत. तर हे काय करायचं, आपल्याला जर घाई नसेल तर आपण हे अर्धा तास, जर घाई असेल तर अर्धा तास म्हणजे 10 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवायचे, म्हणजे ते चांगले जरा घट्ट होतात. आणि जर घाई नसेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि आपल्याला जर हे ठेवायचे असेल तर चांगल्या एअरटाईट कंटेनरमध्ये त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घालून त्याच्यावरती ठेवून किंवा बटर पेपर घालून त्याच्यावरती जरी ठेवले तरी हे 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात. आपल्याला जेव्हा हवे असतील त्यावेळी आपण काढून ते फ्राय करून खाऊ शकतो. तर मी आता काय करते, मी हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते. अर्ध्या तासानंतर मी ते तळणार आहे. तर आता हे कटलेट ना मी फ्रीजमध्ये ठेवलेले, त्याला अर्धा तास झाला आहे. तर आता मी ते फ्राय करायला घेते. तर इथे मी हे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. जोपर्यंत आपलं तेल तापतं आहे तोपर्यंत मी एक इंटरेस्टिंग त्याच्यासोबत खायला चटणी बनवते. तर ही मी कोथिंबीर घेतली आहे बघा, हे एवढी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीचा पालाच घ्यायचा, जास्त हे देठं अशी घ्यायची नाहीत, नाहीतर काय होतं आपली चटणी कडू होण्याचा संभव असतो. तर हा पुदिना, त्याच्या अर्धा पुदिना घ्यायचा. तर हा मी पुदिना घेतलेला आहे. आणि हे आलं घेतलं आहे आणि मिरची घेतली आहे, 1.5 मिरची घेतली आहे आणि आलं घेतलं आहे. आणि त्याच्यावरती मी हे लिंबू पिळणार आहे. तर आता इथे मी हा चाट मसाला आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे. आणि इथे बघा चिमूटभर साखर, काळं मीठ आणि रेग्युलर मीठ घेतलं आहे. आणि ही फुटाणा डाळ घेतली आहे. आणि काय करणार आहे, हे मी बर्फाचे खडे घालून ही चटणी वाटून घेणार आहे.
छान अशी हिरवीगार चटणी आपली वाटून झालेली आहे. त्याच्यामध्ये बर्फाचा खडा घातल्यामुळे तो कलर तसाच राहिला, तरी छान अशी चटणी वाटून झालेली आहे आपली. तर आता आपलं हे तेल तापलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी हे एक एक कटलेट सोडून घेते, कारण ह्याला थोडंसं असं कडकडीतच तेल लागतं. तर हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. त्याला हे बघा किती छान असा गोल्डन असा कलर पण त्याला आलेला आहे. तर मी हळू असं परतून घेते. बघा तर काय आलं, डबल कोटिंग केल्यामुळे ते फुटण्याचं पण संभव नाही आहे. तर आता ह्याला मी 1 मिनिट अजून भाजून घेते. तर हे बघा, हे आपलं कटलेट आता तयार झालेलं आहे. कारण त्याच्यातली जी भाजी आहे ती ऑलरेडी सगळी शिजलेली आहे, त्याच्यामुळे हे काय फ्राय व्हायला ह्याला जास्त वेळ लागत नाही. तर आता अजून एकदा मी हे घालून घेते. आणि हे पण मी तसेच फ्राय करून घेते. तर आता आपले हे कटलेट ना, हे बघा, हे अशा प्रकारे फ्राय झालेले आहेत, एकदम क्रिस्पी असे. हे बघा, म्हणजे त्यांचा आवाज पण बघा किती करकरीत येतो आहे.